नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 15 पाहणार आहोत. तर इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल AWB. तर इथे तुम्हाला अँगल AWB दिला आहे आणि ही फिगर ऑब्झर्व करून तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. तर या टेबलमध्ये फर्स्ट आहे पॉईंट्स इन द इंटेरियर. तर पॉईंट्स इन द इंटेरियर म्हणजे जे पॉईंट्स अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये असतात ते. तर ही फिगर ऑब्झर्व केल्यावर तुमचं असं लक्षात येईल, पॉईंट R, पॉईंट N, पॉईंट C आणि पॉईंट X हे अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये आहेत. म्हणजेच हे पॉईंट्स असणार आहेत पॉईंट्स इन द इंटेरियर. आता आपल्याला फाइंड करायचं आहे पॉईंट्स इन द एक्सटेरियर. तर पॉईंट्स इन द एक्सटेरियर म्हणजे जे पॉईंट्स अँगलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये आहेत. तर ते कोणते आहेत? पॉईंट T, पॉईंट U, त्यानंतर पॉईंट V, पॉईंट Q आणि पॉईंट Y. हे पॉईंट अँगलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये आहेत, म्हणून हे आहेत एक्सटेरियर पॉईंट्स. म्हणजेच आपण लिहू शकतो इथे पॉईंट T, पॉईंट U, पॉईंट Q, पॉईंट V आणि पॉईंट Y हे पॉईंट्स इन द एक्सटेरियर आहेत. त्यानंतर फाइंड करायचं आहे पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल्स. तर असे पॉईंट्स जे अँगलच्या आर्म्सवर असतात त्यांना आपण बोलतो पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल्स. तर इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर पॉईंट A, पॉईंट W, पॉईंट G आणि पॉईंट B हे पॉईंट्स अँगल्सच्या आर्म्सवर आहेत. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल्स, पॉईंट A, पॉईंट W, पॉईंट G आणि पॉईंट B. तर आता आपण क्वेश्चन 2 सॉल्व करणार आहोत, पण त्याआधी आपण पाहूया ॲडजसंट अँगल्स म्हणजे काय. ॲडजसंट अँगल्स हॅव वन कॉमन आर्म अँड द अदर आर्म्स लाय ऑन अपोजिट साइड्स ऑफ कॉमन आर्म. जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर अँगल BMQ आणि अँगल QMD हे ॲडजसंट अँगल्स आहेत, कारण यांचा कॉमन आर्म आहे MQ आणि अदर आर्म्स म्हणजे MB आणि MD हे MQच्या अपोजिट साईडला आहेत. आणि दे हॅव कॉमन व्हर्टेक्स म्हणजे ॲडजसंट अँगल्सला कॉमन व्हर्टेक्स असतो. तर इथे पाहिलं तर M हा त्यांचा कॉमन व्हर्टेक्स आहे. ॲडजसंट अँगल्स हॅव सेपरेट इंटेरियर्स. तर इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर अँगल BMQचा आणि अँगल QMDचा इंटेरियर्स वेगवेगळे आहे, हे आणि हे. त्याच्यामुळे अँगल BMQ आणि अँगल QMD हे ॲडजसंट अँगल्स असणार आहेत. तर आता आपण क्वेश्चन 2 सॉल्व करूया. क्वेश्चन 2 आहे, नेम द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स इन द फिगर्स बिलो. तर इथे तुम्हाला 2 फिगर्स दिले आहेत आणि याच्यावरून तुम्हाला ॲडजसंट अँगल्सच्या पेअर्स लिहायच्या आहेत. तर आधी आपण फिगर 1साठी सॉल्व करूया. तर जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल अँगल ANB आणि अँगल BNC हे ॲडजसंट अँगल्स आहेत, कारण NB हा त्यांचा कॉमन आर्म आहे आणि अदर आर्म्स म्हणजे NA आणि NC हे NBच्या अपोजिट साईडला आहेत आणि त्यांचे इंटेरियर्स देखील वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे अँगल ANB आणि अँगल BNC हे ॲडजसंट अँगल्स आहेत. आता अँगल BNC आणि अँगल ANC हे देखील ॲडजसंट अँगल्स आहेत, कारण NC हा त्यांचा कॉमन आर्म आहे आणि अदर आर्म्स NB आणि NA हे NCच्या अपोजिट साईडला आहेत. त्याच्यामुळे अँगल BNC आणि अँगल ANC हे ॲडजसंट अँगल्स असणार आहेत. त्याचप्रमाणे अँगल ANC आणि अँगल ANB हे ॲडजसंट अँगल्स असणार आहेत, कारण NA हा त्यांचा कॉमन आर्म आहे आणि NB आणि NC हे NAच्या अपोजिट साईडला आहेत. त्याच्यामुळे अँगल ANC आणि अँगल ANB हे ॲडजसंट अँगल्स असणार आहेत. अशा प्रकारे आपण फिगर 1मधील ॲडजसंट अँगल्सच्या सगळ्या पेअर्स लिहिल्या आहेत. आता आपण फिगर 2मध्ये पाहूया. जर तुम्ही ही फिगर ऑब्झर्व केली तर तुमचं असं लक्षात येईल अँगल PQR आणि अँगल PQT हे ॲडजसंट अँगल्स आहेत, कारण QP
हा त्यांचा कॉमन आर्म आहे आणि अदर आर्म्स QT आणि QR हे QPच्या अपोजिट साईडला आहेत आणि त्यांचे इंटेरियर्स देखील वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे अँगल PQR आणि अँगल PQT हे ॲडजसंट अँगल्स असणार आहेत. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन 2 सॉल्व केला आहे. आता आपण क्वेश्चन 3 सॉल्व करूया. आर द फॉलोइंग पेअर ॲडजसंट अँगल्स? इफ नॉट स्टेट द रिझन. तर इथे तुम्हाला काही पेअर्स दिले आहेत. यांच्यापैकी तुम्हाला ॲडजसंट अँगल्स आहेत की नाही ते ओळखायचं आहे आणि जर ॲडजसंट अँगल्स नसतील तर रिझन द्यायचं आहे. तर आपण आधी फर्स्ट पेअर ऑब्झर्व करूया. अँगल PMQ आणि अँगल RMQ. अँगल PMQ आहे हा आणि अँगल RMQ आहे हा. जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर या दोन्ही अँगल्सचा कॉमन आर्म आहे MQ आणि यांना वेगवेगळे इंटेरियर्स आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही पण ॲडजसंट अँगल्स असणार आहेत आणि MR आणि MP हे देखील MQच्या अपोजिट साईडला आहेत. त्याच्यामुळे आपण बोलू शकतो अँगल PMQ आणि अँगल RMQ हे ॲडजसंट अँगल्स असणार आहे. तर सेकंड पेअर ऑब्झर्व करूया. अँगल RMQ आणि अँगल SMR. तर अँगल RMQ आहे हा आणि अँगल SMR आहे हा. जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर यांचे इंटेरियर्स सेपरेट नाही आहेत, ते कॉमन आहेत. त्याच्यामुळे हे अँगल्स ॲडजसंट अँगल्स नसणार आहेत. आणि तुम्ही बोलाल की MR हा तर कॉमन आर्म आहे, पण दुसरी कंडिशन काय होती? अदर आर्म्स MRच्या अपोजिट साईडला आहेत. पण इथे अदर आर्म्स आहेत MS आणि MQ हे MRच्या एकाच साईडला आहेत. त्याच्यामुळे अँगल RMQ आणि अँगल SMR हे ॲडजसंट अँगल्स नसणार आहेत, कारण की त्यांचे इंटेरियर्स सेपरेट नाही आहेत. आता आपण थर्ड पेअर पाहूया. अँगल RMS अँड अँगल RMT. तर अँगल RMS आहे हा आणि अँगल RMT आहे हा. तर इथे देखील तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्यांचा इंटेरियर पार्ट सेमच आहे. त्याच्यामुळे हे अँगल्स ॲडजसंट अँगल्स नसणार आहे. आणि आता फोर्थ पेअर पाहूया. अँगल SMT अँड अँगल RMS. तर अँगल SMT आहे हा आणि अँगल RMS आहे हा. तर हे अँगल्स ॲडजसंट अँगल्स असणार आहेत, कारण यांचा इंटेरियर पार्ट सेपरेट आहे आणि यांचा कॉमन आर्म आहे MS आणि अदर आर्म्स MR आणि MT हे MSच्या अपोजिट साईडला आहेत. त्याच्यामुळे अँगल SMT अँड अँगल RMS हे ॲडजसंट अँगल्स असणार आहेत. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन 3 सॉल्व केला आहे आणि हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट सॉल्व करून झाला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.